तर आता मी आणि माझा मित्र विनायक निघालोय मॉलमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी विपुल विलास प्रभू तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या कोकण विस्तार या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मॉलमध्ये जाण्यासाठी आम्ही बस पकडली. बसमध्ये बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की तिकीट काढण्यासाठी आमच्याकडे कॅशच नाहीये. मग कंडक्टर काका म्हणाले, चलो ॲपमधून तुम्ही तिकीट काढा. पण आम्ही चलो ॲप लोकेशन पाहण्याव्यतिरिक्त अजून कशासाठीच वापरला नव्हता. ॲपमधून तिकीट कसे काढतात हे आम्हाला माहितीच नव्हतं. 10-15 मिनिटं आम्ही त्यात शोधलं तरी पण आम्हाला काही कळत नव्हतं. मग एक मॅडम होत्या, त्यांना आम्ही विचारलं की तिकीट कशी काढतात. मग त्यांनी तिकीट काढून दिली. त्यानंतर आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. मॉलमध्ये पोहोचल्यानंतर मुंग्यांसारखी गर्दी दिसली. त्यानंतर आम्ही ज्या कामासाठी आलेलो ते म्हणजे फूड कोर्ट. फूड कोर्टला प्रदक्षिणा घातली. बसण्यासाठी जागाच कुठे दिसत नसल्यामुळे 20 मिनिटांनी फायनली आम्हाला हॉट सीट मिळाली. विनायकने ऑर्डर दिली. त्यात बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोक घेऊन आला. ते खाल्ल्यानंतर आम्ही सगळे निघालो मित्राच्या बहिणीच्या लग्नाला. लग्न एरियात असल्यामुळे चालत निघालो. हॉलकडे पोचल्यावर बघतो तर काय, हॉलमध्ये 20-25 माणसं होती. नंतर लक्षात आलं की लग्न उत्तर भारतीयांचं असल्यामुळे त्यांच्याकडे रात्री लग्न करतात. मग एवढा वेळ काय करणार, तर आम्ही निघालो नवरी मुलीकडच्यांनी नवऱ्या मुलाला काय काय दिलंय ते पाहायला. जाऊन बघतो तर काय, नवऱ्या मुलाने फक्त घर घ्यायचं बाकी होतं. घरात लागणारं सर्व सामान स्वखुशीने मुलींच्या घरच्यांनी नवऱ्या मुलाला दिलं होतं. त्यात बाईक सुद्धा होती. हे बघून वाटलं एवढं सगळं नवऱ्याला देतात का. ते बघेपर्यंत पाणीपुरीचा स्टॉल उघडला. मग काय, लग्न सोडून पाणीपुरीच खायला आलेलो इकडे. तिकडे जाऊन भरपेट पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर आम्ही निघालो मसाला डोशाच्या लाईनीत. ते खाऊन झाल्यावर थोडा वेळ डायजेस्ट करण्यासाठी इकडे तिकडे फिरत होतो. तेवढ्यात जेवणाचं काउंटर सुरू झालं. तिकडे सुद्धा लाईन लावली. जेवणामध्ये व्हेज नूडल्स, फ्राईड राईस, सूप, दाल तडका राईस, बऱ्याचशा गोष्टी होत्या. जेवण तर अप्रतिम होतच, ते वेगळं सांगायला नको. लग्न रात्री 12 नंतर असल्यामुळे आम्ही जेवून घरी निघणार तेवढ्यात नवरा नवरीची ग्रँड एंट्री झाली. एंट्री एकदम कडक होती, जशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय. व्हिडिओमध्ये बघण्यात आणि समोर बघण्यात यात जमीन आसमानाचा फरक आहे. ते पाहण्यासाठी घरी जायला पायच निघत नव्हता. मग राधाकृष्ण जे त्यांच्या समोर नाचत होते ते बघण्यासारखं होतं. नवरा नवरी स्टेजवर पोहोचल्यानंतर आम्ही सर्व घरी निघालो. बिकॉज दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे आम्हाला कामावर जायचं होतं. चला तर मग हा व्हिडिओ इथे संपवतोय. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.